म्हणजे हे सगळे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत, जे मी शेअर केले. ऊसतोडणी, शेतकरी आत्महत्या, फॉरेस्टमध्ये काम करणारे, आता तर अनेक वेगळे मुद्दे येत आहेत. म्हणजे एका बाजूला त्या कायद्याच्या अंतर्गत लढे उभे केले की जंगल आमचं, आणि त्याच जंगलाखालच्या खाणी आणि सगळे रिसोर्सेस आता सरकारचे, आणि सरकार आता खाजगीकरण त्याचं जबरदस्त पद्धतीने सगळीकडेच करत आहे, आपल्याला दिसतंय ते समोर. त्यामुळे तिथेसुद्धा या सगळ्या लढ्यांमध्ये बाया फोरफ्रंटवरती आहेत की आमचं जंगल आम्हाला वाचवायचं आहे. चिपकोची तर जुनी 70ली आपल्याला कहाणी माहिती आहे की बायकांनी येऊन म्हणजे झाडांना हग केलं आणि वाचवली त्यांची झाडं. तर चिपको, राजस्थानमधलं, कर्नाटक, असे अनेक आंदोलनांमध्ये तर महिला पुढे राहिलेल्याच आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पर्याय शोधत असताना, म्हणजे तुम्ही वी नीड टू व्हॅल्यू विमेन्स वर्क, वी नीड टू व्हॅल्यू देअर नॉलेज. आणि विमेन म्हणत असताना हा सगळा डायव्हर्सिटीमध्ये मी महिलांकडे बघीन, कारण त्याच्यामध्ये मग आदिवासी, दलित हे सगळे घटक आणि त्यातले पुरुषसुद्धा हे तेवढेच म्हणजे एक्सप्लॉयटेशन तिथे पण आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपले काय पर्याय उभे राहू शकतात की जिथे तुम्ही ह्या सगळ्या त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या कामाला कुठेतरी एक स्थान, महत्त्वाचं स्थान असेल, की जे सगळं आपल्याला आजच्या विकासाच्या नीतीमध्ये एक प्रकारचं हे म्हणजेच बरोबर आणि एक सेंट्रलाइज्ड पद्धतीने सगळा जो काही एक विकासाचं मॉडेल चाललं आहे, तिथे एक विकेंद्रित पद्धतीचं मॉडेल कसं उभं राहू शकतं, हा विचार आणणं महत्त्वाचं आहे. आणि त्या विचारातूनच ॲक्च्युली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आत्ता आपण बोलतोय त्या कुठेतरी त्याला एक वेगळं स्थान प्राप्त होणार आहे. आणि तिथे आम्हाला असं वाटतं की खूप छोटं कॉन्ट्रीब्युशन जरी असलं तरी आत्ता जे अनेक ठिकाणी काम होतं आहे ते पण आमच्याकडे पण आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्याच्यामधून आपल्याला हा सगळा इकॉलॉजी आणि ह्याचा सगळा डिस्ट्रेस दिसतो आहे, ॲग्रिकल्चरमधला डिस्ट्रेस दिसतो आहे, ते मेनस्ट्रीम ॲग्रिकल्चरच्या मॉडेलला आपण कुठेतरी छेद दिला पाहिजे. आणि तो छेद देत असताना आपले पर्याय काय, तर आपले पर्याय अर्थातच ती डायव्हर्सिटी बोथ इन द नॅचरल, म्हणजे जे आपण आपले फॉरेस्ट, आपली पिकं ही जपणं हा तर आहेच, पण त्याबरोबरच डायव्हर्सिटी ऑफ नॉलेज, म्हणजे दॅर इज नो वन सिंगल नॉलेज ना. तर ती वेगवेगळी नॉलेजेस काय आहेत आणि त्याचं महत्त्व हे आणण्याच्या दृष्टीने आमचा जो एक छोटा प्रयोग, ह्या सगळ्या शेतकरी आत्महत्या कुटुंबातल्या महिला, ऊसतोड कामगार महिला, ह्यांना त्या परिस्थितीमधून आम्हाला बाहेर पडायचं आहे असं जेव्हा सातत्याने समोर येत आहे, तेव्हा हा आम्ही ज्याला म्हणतो की पर्यावरण स्नेही स्वावलंबी शेती चा पर्याय पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तो त्या मोठ्या ऑल्टरनेटिव्हमधला एक पार्ट आहे. म्हणजे दॅट इज नॉट दी ऑल्टरनेटिव्ह, कारण आपल्याला खूप समर्पक विचार करण्याची गरज आहे. मला अजिबात असं म्हणायचं नाही आहे की सगळे प्रश्न शेतीमधून सुटणार आहेत, तर ते नाही, कारण आज खूप वेगळं चित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतं आहे. पण शेतीमध्ये जोपर्यंत आपण ऑल्टरनेटिव्स, शेती, जंगल, जमीन, पाणी ह्या व्यवस्थापनामध्ये जोपर्यंत आपण पर्याय उभे करत नाही, तोपर्यंत आज जे काही प्रश्न आपल्या समोर उभे टाकले त्याला आपण कोणतंही उत्तर देऊ शकणार नाही आहे. आणि त्याच्यामध्ये हे काय बदल आहेत जे घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. एक आमचा खूप चांगला व्हिडिओ आहे, मी लिंक शेअर करीन, मग शेअर करता आले तर. अगदी छोटी सुरुवात केली आणि अशाच मराठवाडा, विदर्भातून जिथे आत्महत्या जास्त आहे, जिथे डिस्ट्रेस मायग्रेशन जास्त आहे, तर त्यांच्याकडे जी काही उपलब्ध शेती आहे, मराठवाड्यातल्या दलितांकडे गायरान जमिनीच आहेत, त्यासुद्धा त्यांच्या नावे झाल्यात असं नाही, पण त्या कस्त आहेत. विदर्भात ज्या ठिकाणी आहेत अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, तर अशा प्लॉट्सवरती आपण कशी विविधता आणू शकू ह्या अनुषंगाने एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल उभं केलं आहे, ज्याच्यामध्ये आत्ता जवळजवळ 40 प्रकारची वेगळी वेगळी पिकं, त्यांची सगळी क्रॉपिंग सायकल वेगळी वेगळी. म्हणजे आज मूग लावला तो इतक्या दिवसांनी आपल्याला हार्वेस्ट करायला लागेल. सोयाबीन असेल, कॉटन असेल, कॉटनमध्ये अर्थात बीटी कॉटन नाही, नो जेनेटिक मॉडिफिकेशन, असे काही काही आम्ही नियम लावलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यातून पर्याय जे उभे राहत आहेत, आणि आता 5 वर्ष सातत्याने आम्ही हेच करणार. आणि ह्या सगळ्या डिस्ट्रेसमधल्या महिला आहेत बरं का, म्हणजे कोणीही
सधन असे की चला अर्ध्या एकरवर काय प्रयोग करू शकतो, जसं आपल्यापैकी आपण करत असतो ना, की लॉयल्टीज टू ऑर्गॅनिक फूड, सो वी से ओके आय एम विलिंग टू स्पेंड सो मच मनी. तसं अजिबात अफोर्ड न करू शकणाऱ्या महिला आहेत. पण आता 5वं वर्ष आहे आणि त्यांना दिसतंय की ह्याच्यातून फक्त शेती आणि त्यांच्या जमिनीमध्ये त्यांच्या पाणी किती धरून ठेवते जमीन, ह्याच्यामध्ये बदल तर झालेच आहेत. पण हाऊ आय हॅव अन आयडेंटिटी नाव, हाऊ आय एम बिंग व्हॅल्यूड, हे जे त्या बायकांकडून येतं आहे ना आज, की मला आता लोक विचारत आहेत. एक दलित महिला आम्हाला म्हणाली की कधी आमच्याकडे डुंकूनसुद्धा बघायचे नाहीत, पण आज येऊन माझ्या शेताकडे बघतायत की एवढी रंगबिरंगी शेती कशी ग तुझी, दे ना मला तुझं बियाणं. आणि मी देते. म्हणजे ती म्हणत नाही की शी इज नॉट ट्राईंग टू रिप्रोड्यूस, जे मगाशी मी सोशल रिप्रोडक्शनमध्ये म्हणाले, शी कुड व्हेरी वेल हॅव सेड की नाही आता मी नाही देत. मी देते कारण मला हे लक्षात येतं आहे की ह्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचे नातेसंबंध पण उभे राहू शकतात. सो म्हणजे आम्हाला त्यातला ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोटेन्शियल हा शेतीच्या पलीकडे जाणारा दिसला, की जिथे कास्ट आणि पुरुषप्रधानता, म्हणजे एक सासरा ज्यांनी पूर्ण वाईट टाकलं होतं की तुझ्यामुळे माझा मुलगा मेला, सुसाईड झालं, तर तो तिला आज घरात घेतोय आणि म्हणतोय की जमीन अजून तुझ्या नावावर नाही करणार मी, पण तुला कसायला माझी पण 3 एकर घे. इट्स अ चेंज, राईट? आणि इट्स अ रेझिस्टन्स डन बाय हर ॲट दॅट लेवल. ती आमच्याबरोबर आमच्या आंदोलनांमध्ये जरूर असते, पण तिथे कुटुंबामध्ये तिने अशा प्रकारे आंदोलन केलं की नाही मी ऐकणार तुमचं, मला माझी अर्धा एकर पाहिजे आणि त्याच्यात मी ठरवीन तसं मी करणार. हे आता ठरवणाऱ्या महिलांची संख्या वाढली पाहिजे, शेतकऱ्यांची ओव्हरऑल शेतकऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. पण इथे कुठले कुठले प्रिन्सिपल्स दिसत आहेत ऑफ केअर, ऑफ नॉलेज, लोकल नॉलेज, ऑफ बीइंग एबल टू रेझिस्ट इन्स्टिट्यूशन्स लाईक कास्ट, पेट्रियार्की, आहे ह्याच्यात पोटेन्शियल. ते टॅप करण्यासाठी तुम्हाला त्याचं एक वेगळ्या पद्धतीने मांडणी आणि आकलन करायला लागतं. म्हणजे तुम्ही फक्त हा आमचा ॲग्रो इकॉलॉजीचा प्रोग्राम, असे लाख आहेत महाराष्ट्रात काय भारतात, आणि ते फक्त बायकांचा वापर करतात. म्हणजे जे मी पहिलं बोलले ना, तिथे मला एंड करायचं होतं की द क्लोज रिलेशनशिप बिटवीन विमेन अँड नेचर, हे ज्याला एसेन्शियलिझम किंवा इन्स्ट्रुमेंटॅलिझम कसं की बायका ह्या नैसर्गिकरित्या प्रेम, काळजी घेणाऱ्या वगैरे वगैरे असतात. त्यामुळे शासनाच्या सगळ्या प्रोग्रॅम्समध्ये ॲग्रो इकॉलॉजी आलं की बायकांच्या ग्रुप्सना शोधा, सेल्फ हेल्प ग्रुप्सना शोधा, कारण हे किचकट काम आहे ना. दर 15 दिवसांनी सोईंग अँड हार्वेस्टिंग आहे. तुम्हाला 10 प्रकारची पिकं एका ह्याच्यात लावायची आहेत. आज तर ते अवेलेबल पण नाही आहे इक्विपमेंट, ते इक्विपमेंट पण तयार करायला लागतं. हे किचकट काम आहे, हे बायाच करतात. म्हणून बायकांना ह्याच्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं आहे विदाऊट गिविंग दॅम एनी एजन्सी. पण आपण हेच वेगळ्या पद्धतीने करू शकलो तर त्या किचकटपणामध्ये सुद्धा त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिसते की माझी डिग्निटी, हाऊ माय रिलेशनशिप्स हॅव चेंज्ड विजावी कम्युनिटी, विजावी माय फॅमिली आणि विथ द स्टेट. कारण मी आज स्टेटला पण डिमांड करू शकते आहे. अजून खूप छोटं आहे पण मी पोटेन्शियल सांगते तुम्हाला. जातात ना त्या बायका, जाऊन स्टेटची पण भांडतात, आमच्या जमिनीचं करून द्या, टेस्ट करून द्या, लॅब टेस्ट करून द्या. हे सगळं जे काही एक थोडंसं आम्हाला वाटतं आहे की हे मोठं पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारे इंटिग्रेटेड पद्धतीने चॅलेंज करतो आहे सिस्टम्सना. म्हणजे ॲट वन लेवल द होल कॅपिटलिस्ट लॉजिक इज बीइंग क्वेश्चन्ड, द स्टेट पॉलिसीज आर बीइंग क्वेश्चन्ड, आणि पेट्रियार्की, कास्ट ह्या सगळ्याचं पण कुठेतरी क्वेश्चनिंग आपल्याला करता येण्याचं पोटेन्शियल आम्हाला दिसलं. हे तर फार्मवरती आहे, पण हे तुम्ही इंटिग्रेट करू शकता विथ फॉरेस्ट, विथ लाईफस्टॉक, असे खूप प्रयोग सुरू आहेत. पण ह्या अंडरस्टँडिंगनी ते काम करण्यामध्ये तुम्ही ते अधोरेखित करत जाता, ते डिस्कशन्स तुम्ही लोकांबरोबर करायला लागता. अदरवाईज इट इज लाईक एनी NGO इम्प्लिमेंटिंग अ प्रोग्राम इन ॲग्रिकल्चर. तर आम्हाला म्हणजे म्हणून आम्ही आमचा कार्यकर्त्यांचा संच तयार करत असताना हे बोलत असतो. दिस इज नॉट टँजेन्शियल की अरे हे तर ॲबस्ट्रॅक्ट थिओरेटिकल आहे, कशाला, आम्हाला काय समजणार आहे त्यातलं. पण हे नाही, हे समजायला लागेल आपल्याला, कारण हे सगळं थिंकिंग इव्हॉल्व झालं आहे थ्रू अ फेमिनिस्ट मूव्हमेंट, थ्रू इको फेमिनिस्ट मूव्हमेंट्स. आणि ते आपण जे उतरवतो आहे ते आहे त्याच्यासारखं.
तर हे मला वाटतं सातत्याने जो एक प्रयत्न आहे की यू डोंट थिअरी अँड प्रॅक्टिस हॅज टू बी टुगेदर. नाही तुम्हाला ते वेगळं करता येणार आणि नाहीतर मग तुम्ही इम्प्लिमेंटर राहता, आंदोलक पण राहता, ते असायलाच लागतं. पण त्या आंदोलनाची दिशा, त्याचं विजन आणि मी कुठे पोचणार आहे किंवा त्या इम्प्लिमेंटेशन जी काय ॲक्टिव्हिटी आहे त्याचं पण एक विजन आणि हे एक कुठेतरी ट्रान्सफॉर्मेटिव्ह विजन आहे, परिवर्तनशील आहे. ही मांडणी मला वाटतं आपल्या खेड्यातल्या बाईला जास्त समजते. इनफॅक्ट माझं तर प्रामाणिक मत आहे की पटकन उचलतात त्या आणि अगदीच म्हणजे आता त्या कुठेही बोलतात तेव्हा असंच सांगतात सगळं. हे काही फक्त माझ्या शेतीमधला बदल नाही आहे, पण माझ्या आयुष्यात कसा कसा बदल घडला. तर हे म्हणून आजचा जो थोडासा प्रयत्न होता, जो आय होप अर्चना की आपण ॲज अन ॲक्टिव्हिस्ट, ॲज अ वर्कर ह्या सगळ्याचं एका लेवलला थ्योरेटिकल अंडरस्टँडिंग घेत घेत आपले प्रोग्राम्स कसे इव्हॉल्व करतो ह्याचा थोडासा प्रयत्न केला होता. प्रश्न जरूर विचारू शकता. अजून उदाहरणं म्हणजे असतील काही प्रश्न तर आय एम हॅपी टू स्पीक. तुमचं ते पुस्तकही खूप छान झालं आहे त्या महिलांच्या अनुभवांवर. हां, पुष्कळा नावाचं. आज ॲक्च्युली आणलं नाही आहे मी आज. ॲक्च्युली ते आणायला हवे होते पब्लिकेशन्स. हो. पुष्कळामध्ये आम्ही ॲक्च्युली ह्या 13 महिलांच्या स्टोरीज घेतल्या, त्या ज्या 300 महिला आता खूप 5 वर्षापासून टिकून आहेत त्यातल्या. आणि एक एक गोष्ट ही अशीच आहे की कसा बदल माझ्यात पण घडला आणि माझ्या शेतामध्ये पण घडला, की अशा पद्धतीने आम्हाला कसा आमच्या आयुष्यात आणि आमच्या शेतामध्ये बदल दिसतोय. नेहमी एक म्हटलं जातं किंवा दिसतं अभ्यासामधूनही की ऊसतोड कामगार जिथे महिला आहेत तिथे गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचं प्रमाण जास्त आहे. तर आपल्या भागामध्ये जे आपण काम केलेलं आहे, जे सातत्यानं 5 वर्ष केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही फरक किंवा त्याच दृष्टीने काही फरक पडला आहे असं? एकतर म्हणजे थोडंसं ना हा सगळा प्रश्न जरा आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने पण जरा बघतोय. कारण फक्त ऊसतोड कामगारांमध्येच गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचं प्रमाण जास्त आहे का, तर ॲक्च्युली तसा काही एव्हिडन्स नाही आहे. कारण असे काही पॅरलल स्टडीजच नाही झालेले. आणि दुसरं, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये हिस्टेक्टमीजचं ओव्हरऑलच महाराष्ट्रापेक्षा प्रमाण खूप मोठं आहे. तर हे सगळं आम्ही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही कुठे जोडतो ते सगळं की ज्याच्याविषयी कमी बोललं जातं. म्हणजे मीडियामध्ये हा सगळा हिस्टेक्टमीजचाच मुद्दा असा फोकसमध्ये येतो ना. आणि आम्हाला पण जे सतत पत्रकार आम्हाला सांगा कुणाच्या शस्त्रक्रिया झाल्यात, कुणाच्या गर्भापिशव्या काढल्यात, त्याच बायांशी आम्हाला बोलायचं आहे, तिथेच आम्हाला न्या. तर ते इतकं सिम्पल नाही आहे इन द फर्स्ट प्लेस. आम्ही म्हणजे हे सगळं जेव्हा थोडं इन्व्हेस्टिगेट करायला लागलो ना, म्हणजे पहिला तर होताच तो मुद्दा जो मीडियामध्ये आलेला होता की होमलेस विलेजेस म्हणून एक आर्टिकलच लिहिलं होता ना राधेश्याम जाधव त्यांनी. आणि गावाच्या गावांमध्ये कसे असे हिस्टेक्टमीज आहेत. तर ते थोडं आम्ही इन्व्हेस्टिगेट करत होतो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की म्हणजे हे फोर्स्ड आहेत अशा पद्धतीने एक हे आहे. आणि आम्ही थोडं जेव्हा पाहायला लागलो तेव्हा हे पण एक रियालिटी आहे, नाही आहे असं नाही. पण दुसऱ्या बाजूला ही सगळी जी व्यवस्था आहे ना, जसं मगाशी वर्षातही सांगत होत्या की सुविधाच नाही, कामाचं म्हणजे 13व्या-14व्या वर्षी लग्न होत आहेत. आणि हे आजचं आहे हां, मी 60-70 वर्षाच्या बाईंचं उत्तर नाही सांगत आहे. वन हुज 25 टुडे तिने सांगितलेलं उत्तर आहे की माझं 13व्या-14व्या वर्षी लग्न झालं. गेट केन मॅरेजेस हे तर ऐकून माहिती असेल ना, की ॲक्च्युली उसाच्या फडात लग्न लावणं. म्हणजे गेट म्हणजे शुगर फॅक्टरीचं गेट, पण फडावरती लग्न लावून कोयता फॉर्म करणं हे डॉक्युमेंटेड आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ओव्हरऑल तिच्या शरीरावरती जे आघात होत असतात. 13व्या वर्षी लग्न होतं, सगळी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू होते, मुलं प्युबर्टी झाल्या मुलं व्हायला सुरुवात होते. तर 20व्या वर्षापर्यंत तिचं मुलं बाळं झालेली असतात. आणि त्या ह्याच्यामध्ये 13व्या वर्षापासून ती उसाचं पण काम करत असते, जे अतिशय कष्टाचं काम आहे. मी मगाशी म्हणलं म्हणजे त्याच्यात मिसकॅरेजेस होत असतात, कारण असं शिडीवर चढून ते ऊस टाकायचं आणि उडी मारून खाली उतरायचं. म्हणजे अशी काही सुविधा नाही की तिला उतरायला छान काहीतरी व्यवस्था आहे. तर प्रेग्नंट वुमन काय अवस्था होईल ते आपण पाहू शकतो. त्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम एक ज्याला म्हणतो ना की एक गायनेकोलॉजिकल मॉर्बिडिटी पण तयार होत असते, की व्यवस्था नाही, पाणी नाही,
स्वच्छता ठेवता येत नाही पाळीच्या वेळेला, तसेच ओली कापडं वापरत असतात, काही नाही प्रॉपर, काही नाही, जे मिळेल त्या पाण्याने. मग असं जे आयुष्य इमॅजिन करूया आपण जर जगायला लागलो तर आपल्याला काय लेवलचे हेल्थचे प्रॉब्लेम्स येतील, आणि पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यामुळे हे पण लक्षात आणणं गरजेचं आहे की दिस इज ऑल्सो वॉट लीड्स टू जे कधी कधी त्याची हिस्टेक्टमीमध्ये रूपांतर होतं. फोर्स्ड अशा अर्थाने पण आहे एक की तुम्हाला 17-18 तास काम करायचं आहे आणि तुमची पाळी इज अ डिटरंट, कारण एक तर तुम्हाला सगळं तिथे ओव्हरऑलच तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पुअर आहे, त्यामुळे पाळीचे खूप प्रश्न आहेत की हेवी फ्लो, अनेक मुद्दे आहेत. तर ते तुम्हाला एक दिवसाची पण सुट्टी घेतली तर तुम्हाला पैसे द्यायला लागतात. म्हणजे इट इज नॉट की तुमचं फक्त तेवढं काम दिवसाचं गेलं, पण तुम्हाला गँगला पैसे द्यायला लागतात, कारण अदरवाईज यू आर ॲक्च्युली अफेक्टिंग द वर्क ना, कारण ॲडव्हान्सेस दिलेले असतात ह्या सगळ्यांना. त्यामुळे आता माझं 22व्या वर्षापर्यंत सगळंच झालेलं आहे, मुलं बाळं झाली आहेत, तर असं पण साधारणपणे इंडिकेट केलं जातं मुकादमांकडून की आता करून घे ऑपरेशन, आणि असे पण फोर्स्ड झालेले आहेत. ते पण आहे सत्य एका बाजूला. आणि जे आम्ही बीडच्या बाबतीत पर्टिक्युलरली, बीड खूपच नटोरियस आहे, त्यांचं सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शनचे पण जुने आपल्याला माहितीच आहे काय काय झालेलं आहे. तर तिथे एक व्यवस्थित नेक्सस आहे, म्हणजे सगळे हॉस्पिटल्स जे मुकादम हॉस्पिटल्स आणि बायका असं, म्हणजे बायका ॲट द रिसिविंग एंड ऑफकोर्स, की जिथे फिअर निर्माण केलं जातं की हे तर आहेतच, प्रश्न खरे आहेत की एक्सेसिव्ह ब्लिडिंग, हेल्थचे इश्यूज आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सूज आलेली आहे तुमच्या गर्भाशयावरती, त्यामुळे कॅन्सर होण्याची भीती आहे. मग मग टेलटेल असतातच ना स्टोरीज, माझ्या सासूला पण झालंच होतं, माझ्या आईला पण झालंच होतं, मग करून टाका. सो बाय द एज ऑफ 25, आत्ता आम्ही जो अभ्यास केला आहे ना, ॲव्हरेज एज ऑफ हिस्टेक्टमी हे 36 इयर्स आहे इन बीड अँड हिंगोली. आम्हाला पण शॉक होता हां तो, म्हणजे हिस्टेक्टमीज होत आहेत पण इतर पण होत आहेत, हेही मला जस्ट सांगायचं होतं. हां, पण आरोग्य हक्कांच्या चळवळीत काम करणाऱ्या संघटनांचं हे निरीक्षण आहे ना की 35 पर्यंत हे सर्वसामान्य कुटुंबातल्या पण स्त्रियांची, जोपर्यंत 25 ते 30 या वयात शहरातल्या मुली आता लग्न करायचं की नाही किंवा असं विचार करायला तोपर्यंत यांचं पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सायकल संपलेलं असतं. ॲब्सोल्युटली हे खूप भयानक आहे, आणि ते संपतं आणि त्यांची कामाची कपॅसिटी पण संपते. हे पण महत्त्वाचं आहे की बाय 35 शी इज नॉट एबल टू वर्क, मग ती तिच्या 13 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन जायला लागते. सो हाऊ अर्ली यंग गर्ल्स आर ड्रॉन इन टू हेवी वर्क. तर हो, मुलींचं 13व्या वर्षी हो अगदी, आणि ती मोळी 30 ते 40 किलोची असते. म्हणजे हे सगळं शरीरावर त्याचे काय परिणाम होत असतात. तर आता ह्याच्यात बदल आम्ही करू शकलो आहे का, घडवू शकलो आहे का, तर चर्चा खूप सुरू केल्यात, बट आय कांट से की आम्ही खूप सक्सेसफुल झालो आहे. काही केसेस आम्ही म्हणजे त्या बायकांनी प्रश्न विचारले डॉक्टरना आणि आम्हाला ट्रीटमेंट द्या, आम्ही करणार नाही, असे पण केसेस आहेत. पण आता आम्ही जो एक मोठा बदल करू शकलो आहे तो म्हणजे की हेल्थ कॅम्प्स लावा, ही तर मागणी राहिलेलीच आहे महिला ऊसतोड संघटनेची. तर त्याच्यामध्ये हेल्थ कॅम्प्स लावायला लागलेत, पण हेल्थ कॅम्प्समध्ये फक्त रेग्युलर हिमोग्लोबिन काउंट कमी आहे का, अमुक ढमुक हे होत होते. तर आम्ही त्यांना म्हटलं की रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं पण टेस्ट झाले पाहिजेत, म्हणजे सर्वायकल ह्याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे. तर ते त्यांनी इन अ मिशन मोड बीड जिल्ह्यामध्ये केलं, बीड स्पॉटलाईटमध्ये. बाकी महाराष्ट्र जणू काही घडतच नाही अशा पद्धतीने सध्या सरकार वागतंय, ओनली बिकॉज क्वेश्चन्स आर रेज्ड इन द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑन बीड. हिंगोलीमध्ये ॲव्हरेज एज ऑफ हिस्टेक्टमी इज 38, म्हणजे काही वेगळं नाही आहे. परभणी इज ऑल्सो व्हेरी बॅड. तर हे बीडमध्ये झालेलं आहे. बीडमध्ये पण प्रेशर पण आम्ही खूप लावलं होतं की तुम्हाला हे केलंच पाहिजे. तर आता त्या स्क्रीनिंग्समधून आता त्यांना आकडेवारी समोर मांडायला लागली. ते वाचलं असेल एखाद्याच पेपरमध्ये, तर ती खोटी आकडेवारी मांडली आहे त्यांनी की 5 वर्षात फक्त एवढ्याच हिस्टेक्टमीज झाल्यात. आम्ही आमचे रिसर्चेस दाखवले त्यांना की हे चुकीचं सांगताय तुम्ही. मूळ मुद्दा काय आहे, कोण काय आकडेवारी मांडण्यापेक्षा तुम्ही आयडेंटिफाय केलं आहे ना त्या महिलांना आता की हे पोटेन्शियल आहेत पेशंट्स, तर त्यांना अफोर्डेबल ट्रीटमेंट आणि केअर ह्याच्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे. तर काही नाही,
आता स्क्रीनिंग केलं आणि जणू काही लेजिटिमेटली हँडिंग देम ओव्हर टू द प्रायव्हेट हॉस्पिटल्स अशा प्रकारे होतं आहे की काय अशी आम्हाला भीती आहे. म्हणजे हे सगळं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्सच्या नावाखाली ना खूप गोंधळ घालण्याची सगळी तयारी बेसिकली दिसते आहे. म्हणजे तिथे परत इंटरव्हेन्शन असं करायला लागतं की तुम्ही लिस्ट काढा आणि त्या महिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रॉपर ट्रीटमेंट ही तुम्ही कशी देणार आहात ह्याचं काय प्रोटोकॉल्स आहेत ते सांगा आम्हाला. तर ते अजून तरी काही भाष्य त्यांचं नाही आहे, पण वी विल नेल डेम ना. तर हे होतं आहे म्हणजे असं हा महत्त्वाचा बदल आहे. बाईच्या आयुष्यात तो बदल घडण्यासाठी ना खूप गोष्टी, आता तुम्ही म्हणाल अर्ली मॅरेजेस आम्ही का नाही नाहीच थांबवू शकत आहे. दॅट इज आर नेक्स्ट फेज की जस्ट फिगर आउट व्हॉट इज गोईंग रॉंग. पण ते खूप अवघड आहे, त्याचे कॉम्प्लिकेटेड हे आहेत, पण काम करायचं आहे ते की 13व्या वर्षी नाही त्या मुलीचं लग्न होऊ शकत का, तर हिचं वर्क लाईफच 35व्या वर्षी संपतं ना. सो शी हॅज टू ड्रॉ हर इन टू वर्क. म्हणजे यू सी हाऊ विमेन्स चीप अँड अनपेड लेबर इज कॉन्स्टंटली मोबिलाइज्ड फॉर सर्वायवल. आणि त्याच्यामध्ये ती 13व्या वर्षी तिचं सगळं संपलंच ना, मग तिचं पण तेच होणार. ती एक सुमन ओव्हाळचीचा व्हिडिओ केला आहे आमच्या यूट्यूबवर, जरूर बघा. ती म्हणते आता माझी 4थी पिढी तरी अशी परत व्हायला नको, मला नाही ऊसतोडणीला हे करायचं आहे. आता त्या महिला या ॲग्रो इकॉलॉजीच्या प्रोग्रॅममध्ये येत आहेत आणि आता म्हणतात की मी नाही जाणार पुढच्या वर्षीपासून ऊसतोडीला. आमच्यासाठी ते खूप पॉझिटिव्ह, म्हणजे ज्या काही इवन 10-15 महिला आता जात नाही आहेत, दॅट इज अ ह्यूज सक्सेस मी म्हणेन. त्यामुळे ॲडव्हान्सेस नाही, अवघड आहे. आत्ता तरी कसं आहे की हे 5 महिने जे शेतीचे फूड मिळतं, सो देर इज फूड, आणि मग लोकल लेबर काय मिळू शकेल याच्यासाठी आता रोजगार हमी ऑलमोस्ट बंद पाडलं आहे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये. ते कसं ॲक्टिवेट करायचं असे प्रश्न आहेत. पण त्यांना जे आता थोडंसं आपण हे अफोर्ड करू शकतो आहे हे जे वाटतं आहे ना, ती स्पेस आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जे फक्त आता बीडमध्ये उदाहरणार्थ बाजरी आली नाही आली कारण ती गायरान जमीन एकदमच डोंगराळ ह्याच्यामधली, तर आता हे सगळे एफर्ट्स घेतल्यामुळे ती बाजरी जी अगदी एखादाच महिना पुरायची ती आता काही अधिक महिने हे होते. किंवा तिथे ऊसतोडीला जाताना घाईघाईनी ओली ओली बाजरी घेऊन जायला लागायची, तर तसं न करता आता त्याची काही सायकल्स पाळल्या जात आहेत. तर असं हे बदल हे आता बोलताना खूप कधी कधी छोटे वाटतात, पण आम्हाला ते खूप मोठे दिसत आहेत की हर फूड सिक्युरिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर असे थोडे बदल, आणि आम्हाला वाटतं ही दिशा योग्य आहे. काम खूप करायला लागणार आहे अजून, पण ते विजनच नसेल तर मग काय पुढे असं थोडं. तर एका बाजूला पॅरलली ऑफकोर्स तुम्हाला तिचे राईट्स ॲज वर्कर्स मागतच राहायला लागणार आहेत. म्हणजे जसं आता ॲडव्हान्स आमच्याच नावाने द्या, भांडतात बायका नवऱ्यांची आणि मुकादमाशी, आम्ही काम कोयता नाहीच फॉर्म होऊ देणार असंच म्हणून जातच नाहीत कामावर, असं आता खूप घडायला लागलं आहे. सो दोज आर ऑफकोर्स व्हेरी पॉझिटिव्ह. म्हणजे संघटनेमुळे पॉझिटिव्ह चेंज झाला आहे, पण ऑल्टरनेटिव्सच्या दृष्टीने अजून थोडी खडतर आहे वाट, कारण रिसोर्सेसच नाही आहेत. म्हणजे हा सगळा जमीन नावावर नाही, मग भूमिहीनांचा काय असा पुढचा मोठा प्रश्न आहे. पण मग त्या कशा इंटिग्रेट होतील ह्या प्रोग्रॅममध्ये असं पण आहेत काय काय.